अर्थी बऱ्याचदा काजळ लावताना डोळ्यातनं पाणी येतं. बरेचदा लोक काय करतात, इनर कॉर्नरपासून लावायला जातात. तिथे आपला वॉटर डक्ट असतो, म्हणजे टिअर डक्ट म्हणू शकतो आपण त्याला. तर काजळ लावताना नेहमी तुम्ही आउटर कॉर्नरपासून लावा. तुम्हाला किती ब्रॉड हवं आहे किंवा किती सॉफ्ट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचे स्ट्रोक द्या. ओके, आणि मग हळूहळू पुढे जा. ओके, येतं लक्षात? काजळ पेन्सिल डोळ्याला टोचणार नाही याची पण काळजी घ्या. हे काजल पसळू नये म्हणून आपण काय करायचं? हां, येस. बरेच क्लायंट किंवा बऱ्याच ब्राईड मला पण हा प्रश्न विचारतात. आय शेडोज, कोणत्या पण कलरची आय शेडोज किंवा ब्लॅक, आता आपण ब्लॅक लावलं म्हणून ब्लॅक, किंवा तुला कलरफुल जायचं तर ब्राऊन शेडमध्ये जाऊ शकते, ब्लू शेडमध्ये जाऊ शकते. आय शॅडोज घ्यायची आहे, करायची आणि ते त्या काजळ किंवा वॉटर लाईनवरती डॅप करायची. येतं लक्षात? क्रीमी जे काजळ आहे त्याच्यावरती ज्या वेळेस पावडर येते ती फिक्स होऊन जाणार आहे आणि हे स्मज प्रूफ होणार, अजिबात हलणार नाही. तू मला याच्यासाठी नक्की रिप्लाय दे. येस.